प्रिय मित्रांनो, आज सोमवार 17 जून, दुसरं वर्ष आणि 11वा आठवडा. आजच्या ह्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहत आहोत की आहाब हा राजा होता आणि त्याच्या राजवाड्याजवळ एक पलीकडच्या माणसाचं एक मोठा द्राक्षाचा मळा होता आणि त्याचं नाव होतं नाबोत. आणि हा राजा आहाब नाबोतला सांगतो की तुझा ते जो द्राक्षाचा मळा आहे तो मला विक, मी तुला पैसे देतो, नाहीतर त्याच्याऐवजी दुसरी जागा जमीन देतो किंवा दुसरा द्राक्ष मळा देतो. परंतु नाबोतला ते आवडलं नाही, कारण त्याला वाटतं की माझ्या वाडवडिलांनी आमच्या ह्या पिढीसाठी आणि पुढच्या पिढीसाठी ही जी जागा ठेवलेली आहे आणि त्याला देवाचा आशीर्वाद आहे, भरपूर द्राक्षमळा वाढलेला आहे, म्हणून तो त्याविषयी अधिक काळजी घेतो आणि तो विकायला किंवा बदली करायला तयार नसतो. आणि त्यामुळे हा आहाब राजा दुःखी होतो आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या पत्नीला वाईट वाटते की हा काहीतरी नाराज आहे आणि म्हणून ती त्याला विचारते आणि तो त्याला सांगतो की नाबोत त्याच्या ह्या द्राक्षमळाची अदली बदली किंवा तो विकायलाही तयार नाही, तर आपल्याला काय करता येईल. मग तिने सांगितलं तू घाबरू नकोस. मग तिने एक योजना आखली आणि नाबोत विरुद्ध काही एक प्रकरण रचून खोटी साक्ष देणारी काही माणसं तयार केली आणि त्यांनी कोर्टामध्ये नाबोत विषयी सांगितलं की हा देवाच्या आणि राजाच्या विरुद्ध संभाषण करतो, म्हणून ह्याला दगडाने तुम्ही मारा आणि ठेचा आणि ठार करा. आणि सगळ्यांनी ती आयडिया स्वीकारली आणि नाबोतला ठार केलं. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा तो नाबोत हा द्राक्षमळा घ्यायला गेला त्यावेळेला परमेश्वर तिकडे त्याला भेटला आणि त्याला विचारलं की आहाब, तू जे हे कार्य केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि परमेश्वर तुझ्या आणि तुझ्या पुढच्या पिढीला तुला ते महाग पडणार आहे आणि म्हणून त्यांचा मी देखील नाश करणार आहे. मग जसं आज नाबोतचं रक्त कुत्र्याने चाटून त्याचं मांस खाल्लं, त्याप्रमाणे तुझं आणि तुझ्या कुटुंबातील सगळ्या मुलांचं रक्त हे कुत्रे चाटतील आणि ते त्यांचं मांस खातील. तेव्हा तो फार घाबरला आणि नंतर तो पश्चाताप करतो आणि देवाकडे विनंती करतो. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, तो अंगात ज्याला आपण म्हणतो गोंताट, तसं गोंताट नेसून पश्चाताप करत राहतो. हो प्रिय बंधू भगिनींनो, माणसाच्या जीवनात पश्चाताप आवश्यक आहे, परंतु एखाद्या वाईट मार्गाने दुसऱ्याचा नाश करणं, त्याला ठार करणं हे किती वाईट आहे हे आपल्या लक्षात येत नाही. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि अशा प्रकारे एखाद्या समाजाचा नाश करणारे लोक सुद्धा आपण एखाद्या राजकारणामध्ये पाहतो आणि त्याबद्दल आपल्याला दुःख होते. परंतु त्यांना दुःख होते का, त्यांना पश्चाताप होतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. परंतु आजचं शुभवर्तमान सांगता आहे की सूड उगवू नका, क्षमा करा. आणि म्हणून आपला धर्म हा क्षमेचा धर्म आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या विरुद्ध जे होते त्या सगळ्या लोकांना क्षमा केलेली आहे.